विविध भारती पुणे ठळक बातम्या. वाजपेयी यांचं राजकारण सिद्धांत आधारित होतं. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचं जीवन मार्गदर्शक ठरेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. वाजपेयी यांच्या पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ जावडेकर यांनी सामायिक केला आहे. पुढील वर्षीच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचा एक भाग म्हणून पुढील वर्षी 15 ऑगस्टपर्यंत पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय स्मारकांच्या ठिकाणी मोफत चित्रीकरण करण्यास केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं परवानगी दिली आहे. मात्र यामध्ये जागतिक वारसा स्थळांचा समावेश नसेल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. येत्या 4 जानेवारीपासून कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे सर्व नियम पाळून 9वी ते 12वी चे वर्ग सुरू करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता पिंपरी चिंचवड महापालिका 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत इंग्लंडहून आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत नागरिकांना आवाहन केलं असून नागरिकांनी जर त्यांच्याकडे याविषयीची कुठलीही माहिती असेल किंवा संपर्कातील कोणी असेल तर रुग्णालयाला त्वरित ही माहिती कळवायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खत वितरकांना हैदराबादच्या कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेद्वारा प्रमाणित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा 15 दिवसांचा अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आला असून हा अभ्यासक्रम रामेती कोल्हापूर येथे सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी 27 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्यांचं परवाना नूतनीकरण होणार नाही असंही त्यांनी या पत्रकाद्वारे कळवलं आहे. जागतिक फुटबॉल नियामक मंडळ फिफा यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या 17 वर्षाखालील आणि 20 वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धा रद्द केल्या आहेत. या स्पर्धा आता 2030 मध्ये आयोजित करण्यात येतील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.